नमस्कार. गैरफायदा कथेचा हा भाग 3 बघूया. हुश. आणि अशा तऱ्हेने या भयानक खून प्रकरणातून माझी सुटका झाली. तीच जुनी सवय बहुधा पुन्हा वर येते. बापट्याला भेटायला हवं पुन्हा एकदा. चला आता निघतोच. बराच अंधार झालाय बाहेर. रणजितराव निंबाळकरांशी ग्लासमधला विस्कीचा शेवटचा घूट संपवला आणि मित्रांचा निरोप घेऊन ते क्लबच्या बाहेर पडले. रणजित. मागून कर्नल जोशीची हाक आली तसे निंबाळकर थांबले. काय रे जोशा? एक शंका आहेच रे मनात अजून. शशांकने शेवटपर्यंत तो खून त्याने केला असल्याचे कबूल केल्याचे तुझ्या सांगण्यावरून तरी जाणवत नाही का? मग खरोखर तिचा खून शशांकनेच केला होता की आणखी? रणजितराव निंबाळकर वाचून कर्नल जोशींकडे पाहतच राहिले. कर्नल जोशी मात्र त्याच्या भरघोस मिशांमधून मिस्किलपणे हसत त्याच्याकडे पाहत उभे होते. जोशा, तुला काय म्हणायचं आहे? काय नक्की? निंबाळकरांनी एकदम सावध पवित्रा घेतला. हे रंजा, अशा लगेच बिथरू नकोस. हे बघ, जे काही झाले ते भूतकाळ आहे आणि मला पक्के माहीत आहे की जे काही झाले ते एका अतिशय चांगल्या आणि विधायक रोधक देशकार्यासाठीच झाले आहे. यातही भौतिक सूत्रे मला माहीत आहेत, पण काही गोष्टी मलाही अज्ञात आहे. आम्ही एका संधीची वाट पाहत होतो आणि आमच्या सुदैवाने अगदी अनपेक्षितरित्या या केसच्या निमित्ताने आम्हाला ती संधी मिळाली आणि जे आम्हाला हवे होते ते साध्य करण्यासाठी आम्ही या संधीचा पुरेपूर वापर करून घेतला. आम्हाला जे हवे होते ते थोड्याशा वेगळ्या चुकीच्या मार्गाने आम्ही मिळवले, पण पर्यायच नव्हता. जेव्हा देशहिताचा विचार येतो तेव्हा योग्य अयोग्य, चूक बरोबर, कायदेशीर बेकायदेशीर या सर्व संकल्पना थोड्या बाजूलाच ठेवाव्या लागतात. सुद्धा मी तुला एवढेच सांगू शकतो की या केसमधून जे काही आम्ही मिळवलं त्यावेळी आपण देश एक फार मोठ्या संकटातून वाचवू शकलो आणि जर आम्ही काही चूक होत असेल तर आमच्या या यशामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे. नेहमी अतिशय मिस्किल असणारे कर्नल जोशी यावेळी मात्र खरोखर गंभीर बोलत होते. आम्ही? हे आम्ही म्हणजे? निंबाळकरांच्या चेहऱ्यावर प्रश्नच उमटले. तसे कर्नल जोशी अजूनच गंभीर झाले. आम्ही म्हणजे मिलिटरी इंटेलिजन्स? येस, आय वॉज अ रिस्पॉन्सिबल ऑफिस ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स दॅट टाईम आणि तुला हा शशांक अभ्यंकर आमच्या हिटलर्स लिस्टवर होता. कर्नल जोशींनी अखेर गौप्यस्फोट केला. हे बघ रणजित, आता आपण दोघेही निवृत्त झालेलो आहोत. इव्हन देन आय एम नॉट सपोज्ड टू ओपन दिस थिंग इन फॅक्ट ऑफ अ सिव्हिलियन. पण जे काही झालं त्यावरून मी काही निष्कर्ष काढले होते. त्यावरून यू आर मोर दॅन अ रिअल सोल्जर. मी या निष्कर्षापासून येऊन पोचलो होतो की हे सगळं करताना केवळ देशासाठी म्हणून प्रचंड रिस्क घेतली होती. आयुष्यात उठलं असतात हे सगळं काही माहीत असूनही तू एक खऱ्याखुऱ्या सैनिकासारखा वागलास, एकट्याने लढलास. हे सगळं त्यावेळीच लक्षात आलं असतं तर मी अजूनही खूप मदत करू शकलो असतो. पण मुळात तू हे सगळं एवढ्या हुशारीने घडवून आणलास होतंस की हे तू करतोयस हे आम्हाला कळालंच नाही मुळे. आम्ही फक्त आमच्या फायद्यासाठी म्हणून काही गोष्टी करून घेतल्या, घडवून आणल्या, कारण आम्हाला कुठल्याही परिस्थितीत शशांकचा चार्ज हवा होता. तो आम्ही मिळवला. तसे आम्ही त्याला डायरेक्ट अटकही करू शकलो असतो, पण त्यामुळे ते सावध झाले असते आणि पुढची योजना त्यांनी बदलली असती किंवा कदाचित सावध झाल्याने ते आमच्या हातातून निसटलेली असते. पण अर्थात तुझ्या या धाडसीमुळे कल्पक योजनेमुळे आमचे श्रम हलके झाले, अन्यथा कुठल्या ना कुठल्या मार्गाने आम्ही त्याला उचलणारच होतो. तुला तर माहीत असेलच, भारतीय लष्कर मनात आणखी त्या देशाच्या हितासाठी कुठल्याही पातळीवर उतरू शकते. कर्नल जोशी अतिशय मोकळेपणे बोलत होते. ते म्हणजे? निंबाळकर अजूनही आपण सावधपणे सोडायला तयार नव्हते. ते म्हणजे IS, पाकिस्तानी गुप्तहेर संघटना. त्यांनी एक फार मोठा कट आखला होता. जर त्यांचा कट सिद्ध गेला असता तर आपल्या देशात कल्लोळ उठाला असता. एका फार मोठ्या अणुशस्त्राचा आपण मुकलो असतो. पण सगळ्या गोष्टी हव्या तशा घडत गेल्या. सुदैवाने तुम्ही नकळत का होईना पण खूप मदत झाली या केसमध्ये. शशांकला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यानंतर त्याला एरवाडला हलवले जात असताना आम्ही उचलले. त्याच वेळी की शशांक एरवाड्याला जाताना पोलीस व्हॅनला झालेल्या त्या अपघातात मारला गेला. राईट? कर्नल जोशी आता पुन्हा त्यांच्या मिश्किल स्वभावावर उतरले होते. अर्थात तो त्यावेळीच त्या अपघातात मरण पावला. त्याचा जळालेला मृतदेहही मिळाला होता गाडीबरोबरच. निंबाळकर चकलावले होते. नाही रणजित, शशांक मेला, पण त्या घटनेनंतर जवळजवळ 2.5 महिन्यांनी तो देशद्रोही हरा तसाही मरणारच होता. पण आम्हाला हवी ती माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः माझ्या हाताने त्याला गोळ्या घातल्या. कर्नल एकदम गंभीर झाले. पण रणजित, तुझ्या या प्रकरणाशी कसा काय संबंध आला आणि हे सगळे कसं काय घडून आणलेस तू? त्या गायिकेचा खून कशासाठी आणि कुणी केला होता आणि तुझा तो रमेश कुठे गायब झाला? कर्नल सत्य जाणून घेण्यासाठी आतुर झाले होते. निंबाळकरांनी एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे जोशा, आय थिंक आय कॅन ट्रस्ट यू. आशा बाळगते की जे काही मी बोलेन ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. ओके? रंजा,
तुझा विश्वास नसेल तर जाऊ दे. या भूतकाळात गाडल्या गेलेल्या भूतापायी आपल्या इतक्या वर्षात दाट मैत्रीवर परिणाम होणार असेल तर ते भूत भूतकाळातच गाडलेले राहू दे. कर्नल मनापासून म्हणाले. नाही जोशा, मला हे सगळं कुणाकडे तरी बोलायचंच होतं. खरे तर म्हणूनच मी कथेच्या निमित्ताने सगळं सांगून टाकलं असतं. इट मीन्स तेव्हाही कुठेतरी होतं ज्याला शशांकच्या कारावायाची कल्पना होती. खरे तर मी त्यावेळी माझ्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण कसलेच पुरावे हाताची नसल्याने माझ्या सांगण्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. मग शेवटी मीच रिस्क घ्यायचे ठरवले. एक साधा सब इन्स्पेक्टर होतो रे मी, त्यात नुकताच माझ्या मेरिटवर जॉईन झालेला. त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये फारशी पोहोच नव्हती. पण रणजित निंबाळकर हा एक माजी संस्थानांचा जहागीरदार होता. त्या नात्याने माझे सोर्सेस प्रचंड होते. गोडबोले बाबट यांसारखी जीवाभावाची माणसे बरोबर होती. गोडबोले दादांनीच तर केवळ माझ्या सांगण्यावरून केवढी मोठी रिस्क घेतली होती. निंबाळकरांचे डोळे नकळत पाणावले. तसे कर्नल साहेबांनी त्यांच्या खांद्यावर हलकेच थोपटले. जाऊ दे, त्या आठवणींनी तुला त्रास होणार असेल तर लेट्स अस जस्ट फॉरगेट इट. जे झाले ते भूतकाळात जमा झालेलं आहे. फक्त एक उत्कंठा होती की खरोखरच माझ्या अंदाजाप्रमाणे या सर्वांचा कर्ताधर्ता तूच आहेस का, आणि असल्यास त्याच्या मागची तुझी कारणे काय होती, म्हणून मी थोडं खोदण्याचा प्रयत्न केला. नाही रे जोशा, त्रास कसला, उलट ते जे काही केलं होतं ते आठवलं की स्वतःचाच अभिमान वाटतो. बापट, गोडबोले बाबांसारखे स्नेही मिळाले याचा अभिमान वाटतो, आनंद वाटतो. या सगळ्यांची सुरुवात झाली ती माझ्या एका खबऱ्याच्या फोनपासून. साहेब, दत्तू बोलतोय. साहेब, काहीतरी लई डेंजरस होणार आहे येत्या 10-12 दिवसात. दत्त्या, साल्या स्पष्ट बोल जरा. इति निंबाळकर साहेबसुद्धा एवढंच सांगून की बोबुलनाथ एरियात एक जुना बंगला आहे, त्याच्यात एक बाय राहतीये, नागारी हाय बाग. काल रातच्याच ट्यूब पोचवून परत येत होतो. तिच्या बंगल्यातून 2 माणसं बाहेर पडताना बघितली. त्यातला एक माणूस मागं तुम्ही दाखविलेल्या फोटोतून होता बघा. दत्त्या, आज संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी भेट. काळजी करू नकोस, तुला तुझा मोबदला मिळेल. दत्त्या, कुठल्या फोटोबद्दल बोलतोस हे त्याच्या लक्षात आलं होतं. दत्त्या हा मुळातल्या चोरट्या दारोड्या डुब्या इकडून तिकडे पोहोचवणारा एक मामूली टपोरी. एकदा निंबाळकरांनी त्याचा रंगी हात पकडला होता, पण त्याच्याशी बोलताना त्याच्या लक्षात आलं की पोरगं इनामदार आहे, केवळ नाईलाजाने हा धंदा करते. तेव्हा त्यांनी त्याला आपला इन्फॉर्म बनवला. आजपर्यंत दत्तूनेच दिलेल्या खबरीमुळे अनेकदा निंबाळकर गुन्हा व्हायच्या आधीच त्यावर अंकुश लावू शकत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी दत्तूला काही ISI एजंटचे फोटो दाखवले होते. त्यातल्या एका बहुधा दत्तूने बाईच्या घरातून बाहेर पडताना पाहिले होते. काहीतरी नवीन कट शिजत होता नक्कीच. त्या संध्याकाळी निंबाळकर नेहमीच्या जागी पोहोचले, पण वेळेच्या बाबतीत अतिशय वक्तशीर असलेला दत्तू मात्र वेळ होऊन गेली तरी इकडे तिकडे फिरकलाच नव्हता. म्हणून निंबाळकरांनी दत्तूच्या घराकडे आपला दुसरा माणूस रवाना केला. तासाभरातच बातमी आली की ग्रांट रोड स्टेशनवर दत्तू लोकल ट्रेन खाली येऊन मेला होता. एक साधा सरळ अपघात, पण निंबाळकरांच्या लक्षात आले की वेळ घातातून निसटली ते. त्यानंतर काही दिवस निंबाळकर शांतच होते, पण मधल्या काळात त्यांनी त्या बाईची माहिती काढली. सावित्रीबाई पटवर्धन या नावाने राहणारी ती बाई एक शास्त्रीय गायिका होती, पण तिच्यात घरी बऱ्याच संशयास्पद लोकांचे येणे जाणे होते. जोशा, त्यानंतर मी या विषयावर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो, पण मला अक्षरशः उडवून लावण्यात आले. आय वॉज सरप्राईज. पण नंतर मला कळले की आमच्या साहेब सकट बरेच तथाकथित प्रतिष्ठित लोक त्या बाईचे रेग्युलर श्रोते कर्मग्राहक होते. आणि तिथेच मला पहिला धक्का बसला. सुदैवाने म्हण, योगायोग म्हण, मी अगदी योग्य वेळी तिच्या घरात घुसलो होतो. हॅलो जी, हाँ हुजूर, तरन्नुम बोल रही हूँ. सब कुछ तय हो चुका है, प्लान तैयार है. अब बस अल्लाह ताला की मेहरबानी हो जाए. आप शादी का सारा सामान मुझे भेज दो. दूल्हा दुल्हन तैयार है. आला कमान को हार पहनाएंगे और शादी की खुशियाँ मनाएंगे. इस साल बाद मुंबई की दिवाली नमगीन हो जाएगी. स्वतःला सावित्रीबाई म्हणवणारी ती गायिका प्रत्यक्षात तरन्नुम म्हणून कोणी होती. मुळात ती दिसते तेवढे वयस्कर नव्हती. ती सगळं मेकअपची कमाल होती. मी नंतर तसाच गुपचूप बसून ऐकत राहिलो. त्यातून एक रहस्य उलगड गेली. ती गायिका सावित्रीबाई उर्फ तरन्नुम जहा खातूर ISIची एजंट होती, आणि येत्या काही दिवसात ते लोक मुंबईत काहीतरी विध्वंसक घडवून आणण्याचा विचारात होते. क्षणभर वाटले की तिथे गळा आवळाचा सालीचा, पण मग त्यामुळे इतर लोक सावध झाले असते. मग मीच गुपचूप तिच्या घरची तपासणी केली तर मला काही फोटो मिळाले. तरन्नुमचे शशांक अभ्यंकरबरोबर जो काही माझा एक चांगला मित्र होता, अतिशय विचित्र अवस्थेत असे ते फोटो होते.
त्याबरोबर शशांकचे इतरही काही स्त्रियांबरोबरचे तसले फोटो होते. पण दुर्दैवाने मला तिच्या विरुद्ध कसलाच हेरगिरीचा आरोप सिद्ध करणारा पुरावा मिळाला नाही. अर्थात ती ज्यावरून तिच्या सूत्रसाधारांशी संपर्क साधत होती तो ट्रान्समीटर एक उत्तम पुरावा होता. त्यामुळे मी मनाशी ठरवले की काहीतरी करून त्या घराचे सर्च वॉरंट मिळवायचे आणि धाड टाकायचे. पण त्याआधी शशांकला सावध करायचे हवे होते. मी लगेच शशांकला फोन केला आणि त्याला समजावलं की बाई देशविध्वंसक कृत्यात सहभागी आहे. तेव्हा तिच्यापासून दूरच राहा आणि तिची माझी सगळ्यात मोठी चुकी झाली. कारण माझ्या मते शशांक तिच्या शरीरातून जी नादात लागला होता आणि तो सवयच होती. पण नंतर लक्षात आले की प्रत्यक्षात मात्र शशांक त्या कटाचा एक मुख्य भाग होता. तरन्नुमच्या मादक शरीराने प्रचंड अशा सहज प्राप्त होणाऱ्या पैशांच्या लोभापायी हा कटात सामील झाला होता. त्याच दिवशी अवघ्या 2 तासानंतर माझ्या ऑफिसात एक फोन आला. त्या लोकांचे हात कुठपर्यंत पोहोचले होते त्या पुरावाच होता तो. फक्त मी तो कुठेच सादर करू शकत नव्हतो. मला अगदी आनंदाने फोनवरून कळवण्यात आलं की आता बिनधास्त धाड मारणार काही सापडणार नाही. मी चर फडण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नव्हतो. मी त्यानंतर लगेच शशांकला भेटलो आणि जाब विचारलं तर त्याने मलाच धमकवण्याचा प्रयत्न केला. जोशा, त्यानंतर 2 दिवसात 3 वेळा मला मारण्याचा प्रयत्न झाला. पण आमचं डिपार्टमेंट याची दखल घ्यायला तयार नव्हतं. म्हणून शेवटी मी त्या तरन्नुमच्या मागे हात धुवून लागायला निर्णय घेतला. कारण प्रत्यक्ष ते विधायक कृत्य करणारे आणि करवून आणणारे त्यातल्या एकमेव दुवा होता. दोन्ही पार्टीज एकमेकांच्या ओळखीच्या नव्हत्या. थोडीफार माहिती असल्याची शशांक फक्त शशांकलाच होती. तो मोकळा सुटला तर केस बिघडू शकते. म्हणून मी त्यालाही या प्रकरणात अडकवण्याचे ठरवले. पण कसे? काहीतरी ठोस योजना आखायला हवी होती. पण ती संधी लवकरच आपणहून चालून आली. मी एका माणसाच्या तरन्नुमच्या मागे सोडला. ती काय करते, कुठे जाते, कोणाकोणाला भेटते याची इन्शुल्पित माहिती हवी होती. तीही लवकरात लवकर. या योजनेसाठी मी गोडबोले दादांची मदत घेतली. जोशा, खरे तर त्या बाईकडे गाण ऐकायला गोडबोले दादा, मी, शशांक किंवा रमेश कोणीच गेलो नव्हतं. खरे तर रमेश नावाचा माणूस अस्तित्वातच नाही. मी माझ्या मेंदूची उपज होती. झाले असे की त्या दिवशी संध्याकाळी माझ्या एका खबराला मला फोन आला. तेव्हा आम्ही ताजमध्ये होतो. सुमाच्या वाढदिवसाची पार्टी चालू होती. साहेब, तुमचा तो अभ्यंकर बाईच्या घरात आहे सुद्धा. काहीतरी लोचा आहे बघा. मी चमकलो. माझी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली की काय? माझ्या सूत्रानुसार शशांक तर दिल्लीत होता. माझी माणसे त्यांचा दिल्लीतला ठाव ठिकाण शोधून त्याच्या 24 तास त्याच्या मागा होती. माझ्या सूत्रांकरवी कन्फर्म करून घेतलं की शशांक त्या दिवशी खरोखर मुंबईत आला आहे की नाही. माझ्या दिल्लीतील माणसांनी मला खबर दिली की शशांक आज सकाळी इथल्या एका वेटरच्या लाच देऊन गुपचूप विमानाने मुंबईला आला आहे. मी चमकलो. ही दोघे काय काय विनाश घडवून आणणार होती कोण जाणे. दुल्हा कोण, दुल्हन कोण काहीच कळत नव्हते. पण ही गोष्ट निश्चित होती की त्याचा कट उधळला जाणं अत्यावश्यक होता. कारण जे काही ते करणार होते ते आपल्या देशाच्या दृष्टीने धोकादायकच होते. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. शशांकच्या याप्रमाणे गुपचूप मुंबईला येण्याची मला एक सुवर्णसंधी मिळाली होती. मी पटापट निर्णय घेतले. दिल्लीतल्या माझ्या माणसाला फोन करून काही सूचना दिल्या. शशांकने त्या वेटरला दिलेले 2000च्या नोटा जपून ठेवण्यासाठी त्या वेटरला आणखी काही पैसे पुरवण्याची व्यवस्था मी केली. त्या नोटा पुढे शशांकच्या विरोधात खूप मोठी भूमिका बजावणार होत्या. माझ्या माणसांना सांगून मी शशांकचे टॅक्सीवाले शोधून त्यांनाही अंती म्हणून घेण्याची जबाबदारी सोपवली आणि स्वतः लगेचच सावित्रीबाई किंवा तरन्नुमच्या घराकडे निघालो. पण दुर्दैवाने ती तिच्या घरी पोचायच्या आधी शशांक तिथून निघून गेला होता. माझी माणसं त्याच्या पार्टीवर होती. मी मनाशी एक ठाम निर्णय घेतला आणि तरन्नुमच्या घरात शिरलो. मला पाहिलं आणि तरन्नुम घाबरली. मी आता कुठलीही दयामाया दाखवत नव्हतं. मी सरळ गन काढून तिच्या कपाळाला लावली. पण साली कट्टोर होते. ते अतिरेकी कुठल्या मातीचे बनलेले असतात ते देव जाणे. पक्के ब्रेन वॉश केलेले असते त्यांचे. साली काही बोलायला सांगायला तयार नव्हती. मी थोडा वेळ गोंधळलो. पण आत्तापर्यंतच्या पुराव्यावरून एक गोष्ट पक्की झाली होती की या कट्टाबद्दलची पूर्ण माहिती असणारे 3ही जण होते. ते तिचे पाकिस्तानमधील तथाकथित आका, दुसरी ती स्वतः म्हणजे तरन्नुम उर्फ सावित्री आणि तिसरा शशांक. किंबहुना जे लोक प्रत्यक्ष ते काम करत होते ते फक्त तिच्या संपर्कात होते. त्याचपर्यंतची मिठाई, शादिका सामान तरन्नुम पोहोचवणार होती ते अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते आणि आता पोहोचवणारही नव्हती. तिच्या पाकिस्तानमधील लोकांना पुढची योजना आखून ती अस्तित्वात आणेपर्यंत बराच वेळ जाणार होता. तोपर्यंत मलाही मुलापर्यंत पोहोचायला वेळ मिळणार होता आणि माहिती मला देऊ शकत होता तो म्हणजे शशांक. म्हणजे शशांकलाही कशात तरी अडकवले आले. मग तरन्नुमच्या खुनात का नाही? मी मनाशी निर्णय घेतला. तो एकदा तुरुंगात गेला की माझे सोर्सेस वापरून त्याला तिथून उचलणे मला अवघड नव्हते. आणि त्याच्या दुर्दैवाने शशांक खात्रीशीरपणे त्या रात्री कुणाच्याही नकळत गुपचूप मुंबईला येऊन तरन्नुमला भेटून गेला होता. बस माझ्या डोक्यात योजना तयार झाली. ही सुवर्णसंधी होती. मी माझ्या सूत्रांकडून ही गोष्ट कन्फर्म करून घेतली आणि पुढचा प्लॅन आखला. पुढच्या गोष्टी भराभर घडवून आणल्या. गोडबोले दादांना विश्वासात घेतले. त्यांना माझ्या हेतूची खात्री करून दिली आणि देशहिताचा प्रश्न असल्याने आणि कदाचित माझ्यावरच्या प्रेमापोटी ते रिस्क घेण्यास लगेच तयार झाले. धन्य ते गोडबोले दादा.
मग आम्ही त्या बाईच्या घरात परिसरात त्या रात्री गोडबोले दादा तिथे आले असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवली. साहजिकच इन्स्पेक्टर वैद्य गोडबोले दादापर्यंत पोहोचले. खरं तर गोडबोले दादांना यात गुंतवायची तशी गरज नव्हती, पण थेट शशांकला गुंतवणे तितके सोपे नव्हते. त्याआधी तशी पार्श्वभूमी निर्माण करणे आवश्यक होते. म्हणून आमच्या योजनेप्रमाणे आधी गोडबोले दादांनी खुनाचा आरोप आपल्या अंगावर घेतला, जो कधीही सिद्ध होऊ शकणार नव्हता. निंबाळकरांनी थोडीशी उसंत घेतली आणि स्वतःशीच खुदकन हसले. मी स्वतः सगळा पुरावा उभा केला होता शशांकच्या विरोधात. निंबाळकरांचा म्हणजे माझा शर्ट ओळखणारा माणूसही माझाच होता. ठरल्याप्रमाणे शशांक सापडल्यानंतर गोडबोले दादांनी आपला आधीचा स्टंट बदलून नवीन भूमिका घेतली. या गोष्टी खूप सावधपणे आणि पेशन्स ठेवून कराव्या लागल्या, कारण दुर्दैवाने केस इन्स्पेक्टर वैद्यांसारख्या हुशार आणि प्रामाणिक माणसाच्या हातात होती. एक छोटीशी चूकही वैद्यांना आणखी सावध करून गेली असती. अगदी व्यवस्थितपणे आम्ही शशांकच्या गळ्याभोवती फास आवळून आणला होता. आता कुठेही छोटीशी चूक देखील परवडणार नव्हती. पण जोशा, तुझी या केसमध्ये कशी काय आणि कुठे एंट्री झाली? तुला सांगितले ना आम्ही शशांकशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून होतो. शशांकची चौकशी करत वाकणीस दिल्लीला पोहोचले आणि आम्ही त्या केसच्या जवळ आलो. थोडासा मिलिटरी खाके वापरून मी तुझ्या नावापर्यंत पोहोचलो आणि मग तुझ्यावर लक्ष ठेवण्याचे सुरुवात झाली. त्यावेळी माझ्या तुझ्यावरच संशय होता, कारण या मागची पार्श्वभूमी जी तू आज सांगितली त्या क्षणी तरी माहीत नव्हती. पण थोडा शोध घेतल्यावर लक्षात आले की आपण दोघे एकाच केसवर काम करत होतो. फक्त तू वैयक्तिकरित्या तर मी सरकारी आज्ञेत. पण तुझे रेकॉर्ड चाळल्यानंतर लक्षात आले की रणजित निंबाळकर हा एक अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी आहे. मग मात्र मला मिळालेली ती माहिती माझ्यावर ठेवून तुझ्यावर लक्ष ठेवण्याचे ठरवले. जेव्हा सब इन्स्पेक्टर वाकरनी शशांकच्या चौकशीसाठी दिल्लीला आले तेव्हा कुठे मला या योजनेचा थोडासा अंदाज आला. कोणीतरी शशांकला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात आले. थोडासा तपास घेतल्यावर मी तुझ्या नावापाशी येऊन पोहोचलो. पण तू हे का करतो आहेस या मागचे कारण काय आहे हे आम्हाला माहीत नव्हते. पण त्याचवेळी शशांक कुठल्या प्रकरणात अडकवून तुरुंगात जाणे आमच्या कायद्याचे होते, म्हणून आम्ही तुला नकळत अप्रत्यक्षरित्या सहकार्य करण्याचे ठरवले. मिलिटरी इंटेलिजन्स ही कुठल्या गोम्याची गुप्तहेर संघटना नाही आहे रणजित. आमचेही असंख्य सोर्सेस आहेत. त्याद्वारे आम्ही या सगळ्यांचा संबंध सावित्रीबाई मृत्यूशी लावला आणि तरन्नुम इतिहास उरकळून काढला. तुला शंकाही येऊ देऊ न देता असो तू पुढे कंटिन्यू कर. हो तर कुठे होतो मी? शशांकसाठी सापळा तयार झाला. इकडे गोडबोले दादांनी न केलेला गुन्हा पुन्हा कबूल केला. ठरल्याप्रमाणे मीच इन्स्पेक्टर वैद्यांना एक अनामिक फोन करून स्वतःलाच त्याच अडकवून घेतले. कारण एवढंच की वैद्यांनी गोडबोलेंना खुनी मानून केस क्लोज करू नये. मग रमेशचे अस्तित्व असलेले नसलेले पात्र वापरून त्यांनी थोडीशी दिशाभूल केली, ज्यामुळे शशांकच्या आरोपाला बळकटी येत गेली. वैद्याच्या मनात शेवटपर्यंत संशय होता की रमेशला मुद्दाम शशांकनेच माझ्या मागे सोडले होते म्हणून. मी माझ्या परीने त्यांना सर्वत्र मदत केली, पण रमेश सापडणार नव्हताच. मग पुन्हा वैद्यांनी दिशाभूल करण्यासाठी मला बापट यात गुंतवावे लागले. माझ्या एका जुन्या आजाराचे कारण पुढे करून किंवा फार तर माझी म्हणून त्या आजाराचा गैरफायदा घेऊन डॉक्टर बापट आणि मी दोघांनी मिळून इन्स्पेक्टर वैद्यांच्या मनात शशांकबद्दल संशय निर्माण केला. असे अनेक गुंते निर्माण करत पुन्हा ते गुप्ते अशा पद्धतीने सोडवले गेले. तुम्ही शशांकच्या मृत्यूचा खोटा देखावा उभा करून त्याला ताब्यात घेतलेला आणि माझा मार्ग खुंटला. तरीही त्यानंतर मी बरेच दिवसात त्या लोकांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण बहुधा तुमच्या प्रयत्नामुळे असेल कदाचित, पण त्यांनी आपली कारस्थाने या वेळेपुरती तरी स्थगित केली होती. त्यामुळे पुरेशी खात्री पटल्यावर मी तपास थांबवला. रंजा, त्यावेळी आम्ही शशांकला ताब्यात घेतले. ISI आणि इतर जगाच्या दृष्टीने शशांक मरण पावला होता. पण आमचे काम संपले नव्हते. बऱ्याच टॉर्चर्सनंतर त्याने जे सांगितले ते धक्कादायकच होते. त्यावेळी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ श्री R. कमलावर मुंबईला एका कार्यक्रमात हजर राहणार होते. त्यात एक आत्मघाती जोडपे पाठवून त्यांच्या खुनाचा एक कट रचण्यात आला होता. तरन्नुम मेल्यानंतर ते काम शशांकने करायचे होते. त्यासाठी त्याला प्रचंड मोठी रक्कम मिळाली होती. पण तुझ्या अफलातून योजनेने त्याच्या सगळ्या कारस्थानाचेच बारा वाजवले. शेवटी उच्च स्तरावरून या सगळ्या प्रकरणापासून तुला लांबच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दॅट्स द स्टोरी. असो रंजा, तू सगळे सांगितले, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला. ज्या खुनाच्या आरोपाखाली शशांकला अटक झाली त्यामुळे पुढचे सगळे कारस्थान आम्हाला हाणून पाडता आले. तो सावित्री पटवर्धन उर्फ तरन्नुम खून कोणी केला होता? निंबाळकरांकडे रोख बघत कर्नल जोशींनी आपली शेवटची शंका विचारली. रणजित निंबाळकरांची मान खाली घातली. त्या एकाच कृत्याबद्दल मला फार खेद वाटतोय रे जोशा. कशीही असली तरी ती एक स्त्री होती आणि मी माझे सर्व आदर्श संस्कार बाजूला ठेवून तिचे डोके आपटून अतिशय क्रूरपणे तिला ठार मारले. तशी ती एकाच टकरीत बेशुद्ध झाली होती, पण तिचे जिवंत राहणे धोकादायक होते. ती कुठलीही माहिती द्यायला तयार नव्हती. तिला बोलते करण्याचे मी प्रयत्न केला. सामदाम दंडभेद सगळे उपाय वापरून बघितले,
पण कशानेही ती बघत नाहीत म्हटल्यावर तिला संपवणे हा एक मार्ग माझ्यासमोर उरला होता, म्हणून मी नाईलाजाने तिला संपवले. आय एम सॉरी यार. शेवटचा प्रश्न रणजित, ताजच्या स्टाफबद्दल काय? तू जर तरन्नुम मारलेस तर त्यावेळी तू ताजमध्ये असल्याची खात्री ताजला स्टाफ कसा करून देईल? तू सगळं स्टाफ तर मॅनेज करू शकत नाहीस ना. मग ते फारसे अवघड नव्हते रे. पैशाची काही कमी नाही, त्यामुळे मी त्या दिवशी पूर्ण दिवसासाठी बुक करून ठेवला होता. सुमाच्या पार्टीचे कारण होतेच ठरल्याप्रमाणे मी आणि बापट्या प्रचंड पित होतो, म्हणजेच तसे दाखवित होतो. मध्येच मला जास्त झाल्याने मी थोडा वेळ सुजिताच्या एका बेडरूममध्ये जाऊन झोपलो. खरे तर या पार्टीचे आयोजनच मुळेच एक ॲलिबी निर्माण करण्याची एक हेतूने केली होती. त्या दिवशी खरे तर माझा तरन्नुमला गाठायचा प्लॅन फिक्सच होता. यात योगायोगाने नेमका त्याच दिवशी शशांक गुपचूप मुंबईत आल्याचे कळल्यामुळे तर मी रिस्क घेण्याचे नक्की केले. माझ्या स्वीटसाठी असाईन 3 वेटर्सपर्यंत एक जण माझ्या जागी निंबाळकर म्हणून झोपला आणि त्यांचे कपडे घालून गुपचूप बाहेर पडलो. शशांक दिल्लीवरून येऊन संपूर्ण दिवस मॅनेज करू शकतो, तर मला इथल्या इथे 2 तास मॅनेज करणं काय अवघड होते. माझे काम करून 1.5 तास मी परत जायला ते येऊन बापटला जॉईन झालो. मी त्याला इतका पैसा दिला होता की त्या पैशात तो स्वतःचेच एक छोटेसे हॉटेल टाकू शकेल. फक्त एक गोष्ट गुढच राहिली की शशांक कशासाठी मुंबईत आला होता. आम्ही त्याला ताब्यात घेतल्यावर केलेल्या तपास ती माहिती बाहेर आली. तरन्नुमचा खून झाल्या त्याच्या आदल्या रात्री शादीला सामान म्हणजे स्फोटके त्याच्या ताब्यात मिळत होते. शशांक मुंबईला आला. भाऊच्या धक्क्यावरून त्याला कोळ्याकडून त्याने ते सामान ताब्यात घेतले आणि ते सामान तरन्नुमकडे सोपवायला तो तिच्या घरी आला होता. पण बहुधा तिच्या कारवायाची कल्पना असल्याचे त्याने तो सामान दुसरीकडे शिफ्ट केले आणि रातोरात दिल्लीला रवाना झाला. दुर्दैवाने त्याने एक चूक केली होती, ती म्हणजे विमानप्रवास त्याने स्वतःच्या खऱ्या नावाने केला होता. हीच चूक त्याला भोवली. नंतर आम्ही ती स्फोटके ताब्यात घेऊन नष्ट केली. अखेर प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा गैरफायदा घेत आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. पण तू मात्र केवळ देशहितासाठी आपले करिअर, आयुष्य, खाजगी संपत्ती पणाला लावलीस आणि पूर्णपणे यशस्वीही तूच ठरलास. रंजा, हॅट्स ऑफ यू. गडगडाटी हसत कर्नल जोशी एकदम अटेन्शनमध्ये आले. आपले दोन्ही पाय जवळ आणि उजव्या हाताने त्यांनी निंबाळकरांना एक कडक सॅल्यूट ठोकला. तसे निंबाळकरांनी त्याच्या कडकडून मिठी मारली. कर्नल जोशींनी हलकेच निंबाळकरांच्या खांद्यावर थोपटले, त्यांच्या गळ्यात हात टाकला आणि दोघे मित्र शांतपणे क्लबच्या बाहेर पडले. शेवटी गैरफायदा ही अशी कथा समाप्त झालेली आहे. आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच नवनवीन काही कथा घेऊन येईल आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि बघत जा. धन्यवाद.